जॅक अँड द बीनस्टॉक. काही वर्षांपूर्वी एक आई आपल्या जॅक नावाच्या मुलासोबत राहत होती. त्यांच्याकडे फक्त एक गाय होती जिचं नाव मिल्की व्हाईट होतं. त्या गायीचं दूध विकून ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. जॅक एक हुशार मुलगा होता, पण त्याने आपल्या आईची मदत कधीही नाही केली. अरे देवा, माहित नाही तू कधी सुधरशील. कुठल्याच कामाचं नाहीयेस, एक काम करत नाही. आता मी म्हातारी झाले, केव्हापर्यंत तुला सांभाळेन? काळजी करू नकोस आई, मी तुझा नेहमी सांभाळ करेन. आधी स्वतःचा सांभाळ कर, हेच माझ्यासाठी खूप आहे. असंच चालू होतं आणि एके दिवशी जॅकची आई बाहेर दूध आणायला गेली आणि घाबरली. जॅक, जॅक! हा, काय झालं आई? तू ठीक तर आहेस ना? अहो जॅक, बघ ना काय झालं. मिल्की व्हाईटचं दूध आटून गेलं. जॅक, आता आपण काय करायचं आणि कसं जगायचं? काळजी करू नकोस आई, मी सांगितलं ना, सगळं काही ठीक होईल. पण आता आपण काय करणार आहोत? आई, मिल्की व्हाईटने आपला खूप साथ दिला, पण आता काहीतरी विचार करावा लागेल. मी हिला बाजारात घेऊन जातो आणि चांगल्या किमतीत विकतो. मग जॅक मिल्की व्हाईटला बाजारात विकण्यासाठी घेऊन गेला. थोडासा पुढे गेल्यावर त्याला एक दाढीवाला माणूस दिसला. अरे थांब, एवढ्या सकाळी कुठे चाललायस मित्रा? माझ्या गायीने दूध देणं बंद केलंय, म्हणून मी तिला बाजारात विकायला घेऊन चाललोय. तुझं नशीब चांगलं आहे. हे बघ माझ्याकडे काय आहे. अरे, हे तर साध्या बीन्स सारखे दिसत आहेत. अरे नाही 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 नाही, हे साधारण बीन्स नाही आहेत, हे जादुई बीन्स आहेत. एक काम करूया, तू हे जादुई बीन्स घे आणि याच्या बदल्यात तुझी गाय दे. पण मी असा मूर्खपणा का करणार, सांगा? मी तुला सांगितलंय ना, हे साधारण बीन्स नाही आहेत, जादुई बीन्स आहेत. जर याला सकाळी जमिनीत पेराल तर हे संध्याकाळपर्यंत आकाशाला पोहोचतील. तुम्ही गंमत करत आहात? मुळेच नाही माझ्या मित्रा. हे घे जादुई बीन्स आणि जादू बघ. जॅक बीन्स घेऊन घरी गेला. त्याला वाटलं हे ऐकून आई त्याला शाबासकी देईल. काय? ह्या बियांसाठी तू गाय विकलीस? ह्या छोट्या बियांसाठी? मला माहित होतं तू नक्कीच काहीतरी गडबड करशील. जॅकच्या आईने ते बीन्स उचलून बाहेर फेकून दिले. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी जॅक उठला तेव्हा खिडकी बाहेर त्याने एक वेगळंच दृश्य पाहिलं. बीन्स खरोखर इतक्या उंच वाढल्या होत्या की जणू आकाशालाच गवसणी घालत होत्या. अरे देवा, मी स्वप्न तर नाही बघत आहे ना? कुणास ठाऊक हा रस्ता कुठे जात असेल, त्यासाठी मला स्वतः चढावं लागेल. ते दृश्य पाहून जॅकने खिडकीतून उडी मारली व सावधपणे वर चढू लागला. तो चढू लागला वर, अजून वर, आणि शेवटी त्याला एक रस्ता दिसला. तो एका मोठ्या महालाकडे जात होता. तिथे एक उंच आणि विचित्र बाई उभी होती. जॅक तिच्या जवळ गेला. गुड मॉर्निंग मॅम, काय तुम्ही मला थोडासा नाश्ता देऊ शकता? नाश्ता? बाळा, पळून जा, नाही तर तू माझ्या नवऱ्याचा नाश्ता बनशील. त्याला तुझ्यासारखी कोळी मुलं खाण्यामध्ये मजा येते. अरे मॅम, प्लीज माझी मदत करा, खरंच मला भूक लागली आहे. चल ठीक आहे, माझ्या बरोबर ये. जॅक तिच्या पाठोपाठ किचन मध्ये गेला. हे आहे चीज आणि ब्रेड, पण त्या अगोदर जगला पाण्याने धुवून घे. पण लवकर कर, माझे पती उघड घरी येण्या अगोदर. जॅकने पटापट खायला सुरुवात केली, पण अचानक एक आवाज आला ज्याने संपूर्ण घर हललं. त्या बाईने जॅकला अवन मध्ये लपवलं. ओगर खाण्यासाठी आपल्या झोळीतून 3 बछडे घेऊन आला होता. हे घे, नाश्त्यात आज मी हे खाणार आहे. हेम क्लीम चामुंडा विच्चे. मला एका माणसाचा सुगंध येतोय. आता तो जिवंत असो की मृत, मला मिळाला की मी त्याला ब्रेड सोबत खाऊन टाकणार. ओहो, तुम्हाला रात्री खाल्लेल्या मुलाचा वास येत असेल. घरामध्ये अजून सुद्धा त्याचा वास येत आहे. तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा, मी तिथे तुमचा नाश्ता घेऊन येते. जसा ओगर आपल्या खोलीत गेला, जॅक अवन मधून बाहेर आला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात ओगरची पत्नी समोर आली. जोपर्यंत तो झोपी जात नाहीये, चांगला आहे की तू इथेच थांब, नाहीतर त्यांनी तुला पाहिलं, आज रात्री तू त्याचं जेवण बनशील. जॅक ओगर झोपी जायची वाट बघू लागला. जेव्हा ओगरचा नाश्ता संपला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला बोलावलं. ऐक, मला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली बॅग दे. ओगरच्या पत्नीने त्याला 2 सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या बॅग्स दिल्या आणि तो ती नाणी मोजता मोजता झोपी गेला.
जॅक हा चान्स मिस करू शकत नव्हता. तो हळूहळू ओगरच्या जवळ गेला आणि त्यातली एक बॅग उचलून तो पळून जाऊ लागला आपल्या घराच्या दिशेने. त्याने ती बॅग खाली फेकली आणि उतरायला सुरुवात केली. सगळी नाणी घराच्या बगीच्यामध्ये पडली. जॅक खाली पोचल्यावर आपल्या आईला हाक मारू आई आई बघ मी काय आणलंय. आपण ही सोन्याची नाणी विकून आपले दुःख दूर करू शकू. ओह जॅक, ह्या वेळेस तू नक्कीच काही गडबड केली नाहीस ना? नाही आई, बिलकुल नाही. तुला माझ्यावर विश्वास नाहीये? जॅकची आई खूप आनंदित झाली. काही दिवस ते असेच आनंदात राहू लागले. पण काही दिवसातच ती नाणी संपून गेली. जॅकने पुन्हा एकदा बीनस्टॉकवर चढण्याचा विचार केला आणि आपलं नशीब आजमावलं. एके दिवशी सकाळी तो बीनस्टॉकवर चढू लागला आणि त्या रस्त्याने तो ओगरच्या घरी गेला. ओगरची पत्नी दरवाजावरच उभी होती आणि जॅक तिच्या जवळ गेला. ऐका मॅम, तुम्ही मला थोडासा नाश्ता देऊ शकता? मला खूप भूक लागली आहे, प्लीज. तू इथून चालता हो. मागच्या वेळी तू आला होतास तेव्हा माझ्या नवऱ्याची सोन्याची नाणी गायब झाली होती. अरे मॅम, असं नको व्हायला हवं होतं. माझ्यावर विश्वास ठेवा. याचं माझ्याशी काही घेणं देणं नाहीये. 1 मिनिट थांबा. जर तुम्ही मला नाश्ता द्याल तर मी तुम्हाला बॅग बद्दल सांगू शकतो. मला कळत नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवू की नको. ठीक आहे, जा आणि नाश्ता कर. पण लक्षात ठेव, ओगर काही वेळातच येणार आहे. जॅकचा नाश्ता संपत आलाच होता तेवढ्यात त्याला ओगरचा आवाज आला. पुन्हा एकदा ओगरच्या पत्नीने जॅकला अवन मध्ये लपवलं. मला भूक लागली आहे. माझ्यासाठी स्वादिष्ट जेवण बनव. 1 मिनिट थांब. ओम ह्रीम क्लीम चामुंडा विचे, मला एका माणसाचा सुगंध येतोय. आता तो जिवंत असो की मृत, जर तो मला मिळाला तर ब्रेड सोबत खाईल त्याला. ओ हो, सोडा ना. मला हे कळत नाही की तुम्हाला मानवाचा वास का येत राहतो. पुन्हा एकदा ओगरच्या पत्नीने ओगरला काही बाही सांगून त्याचं लक्ष विचलित केलं. नाश्ता झाल्यावर ओगरने त्याच्या पत्नीला जवळ बोलावलं. ऐक, ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी घेऊन ये जा. ती एका खोलीत गेली आणि तिथून एक कोंबडी आणून तिने ती ओगरच्या समोर ठेवली. हा हा, माझी लाडकी कोंबडी, दाखव कमाल. जॅकच्या डोळ्यांसमोर कोंबडीने एक सुंदर असं सोन्याचं अंड दिलं. ओगर खूप खुश झाला. पण पुन्हा एकदा त्याला झोप आली. एक कोंबडी जी सोन्याची अंडी देते, वा खूप छान. ही जर मिळाली तर आम्ही नेहमीसाठी श्रीमंत होऊन जाऊ. चोर पावलाने जॅक टेबलच्या जवळ गेला आणि त्याने कोंबडीला पकडलं. त्याच्या घाई गडबडीमुळे कोंबडी घाबरली आणि तिच्या आवाजाने ओगर जागा झाला. ऐक, थांब. अरे चोर. जॅक ओगरच्या मानाने खूप वेगवान होता. ओगर जॅकच्या जवळ पोहोचण्याआधी जॅक तिथून पळाला आणि पटापट बीनस्टॉक वरून खाली उतरू लागला. खाली उतरता क्षणी तो सगळ्यात आधी आपल्या आईकडे गेला आणि तिला बोलवू लागला. अरे थांब थांब, इतका घाबरलेला का आहेस जॅक? आणि आणि ही कोंबडी तुला कुठून मिळाली? आई थांब, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. कोंबडी, कर दे कमाल. जॅकच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. अरे हे छान आहे. पुन्हा करदे कमाल म्हणून बघत काय होते. जॅक पुन्हा करदे कमाल म्हणतो आणि कोंबडी अजून एक सोन्याचं अंड देते. अरे जॅक, आता आपल्याला कशाचीच गरज भासणार नाही. आयुष्यात तू पहिल्यांदाच चांगलं काम केलेस. काही काळानंतर जॅक आणि तिच्या आईने ती सोन्याची अंडी विकली आणि ते श्रीमंत झाले. पण काही दिवसानंतर जॅक पुन्हा एकदा बीनस्टॉकवर चढून आपलं नशीब आजमावू पाहत होता. मग एके दिवशी तो पुन्हा एकदा त्या बीनस्टॉकवर चढू लागला आणि ओगरच्या महालाच्या दिशेने चालू लागला. पण त्याला कल्पना होती की ओगरच्या पत्नीला या गोष्टीचा अंदाज असणार की जॅकनेच ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी पळवली असणार. म्हणून तो झाडाझुडपाच्या पाठी लपून त्या महालाकडे बघू लागला. वा, मॅडम तर सध्या पाणी भरण्यासाठी बाहेर जात आहेत. मला शिरण्यासाठी ही चांगली संधी आहे. जॅक चोर पावलांनी आत गेला. पण यावेळी तो अवन मध्ये न लपता एका मोठ्या अशा माठापाठी लपला. तेवढ्यात ओगरची पत्नी पाणी भरून परत येत होती. काही वेळाने जॅकने ओगरच्या पावलांचा आवाज ऐकला. ओम ह्रीम क्लीम चामुंडा विचे, मला एका माणसाचा सुगंध येतोय. आता तो जिवंत असो की मृत, जर तो मला मिळाला तर ब्रेड सोबत खाईल त्याला. मला नाही तर मानवाचा वास आला, नाही मी कुठल्या मानवाला पाहिलं. हा, तुम्ही आणि तुमचं विचित्र नाक. यावेळी ओगर शांत नाही बसला आणि किचन मध्ये गेला. त्याने प्रत्येक जागा शोधली, अवन सुद्धा. जॅक घाबरला होता. ओगर त्याला कधीही पकडू शकला असता. पण ज्या क्षणी ओगर जॅककडे जाऊ लागला त्याच्या पत्नीने त्याला बोलावलं. आता तुम्ही तुमची बडबड कमी कराल आणि नाश्ता कराल का? जर थंड झाला तर मला सांगू नका. हो ठीक आहे, पण मला ठाऊक आहे की इथे एक माणूस आहे.
ज्या क्षणी ओगर नाश्त्यासाठी गेला, जॅकचा जीव भांड्यात पडला. जॅक पुन्हा एकदा वाचला होता. हा, वाचलो. आता असा मूर्खपणा नाही करणार. थँक गॉड माझं नशीब चांगलं आहे. नाहीतर या राक्षसाच्या ब्रेडवर मी असतो आणि बनलो असतो जॅक सँडविच. ज्या क्षणी ओगरने आपलं भोजन संपवलं, त्याने आपल्या पत्नीला सोन्याचा हार पाणायला सांगितलं. वाह, किती श्रवणीय आणि मधुर आहे हे. जॅकने इतकी सुंदर धून कधीच ऐकली नव्हती. यावेळी सुद्धा ओगरला झोप येऊ लागली होती आणि तो झोपी गेला. जॅक काही क्षण थांबला आणि मग हळूहळू तो हार्पच्या दिशेने जाऊ लागला आणि त्याने तो मॅजिकल हार्प खेचून घेतला. पण नाही, हार्प वाजायचा बंद झाला आणि तो ओरडू लागला. मास्टर मास्टर, मला कोणीतरी घेऊन जात आहे. ओगरला जाग येताच त्याने पाहिलं की जॅक हार्प घेऊन पळत चाललाय. ओगरला खूप राग आला. तो आपलं हत्यार उचलून जॅकच्या मागे धावू लागला. जॅक घाबरून अजून जोरात पळू लागला. पण छोटासा जॅक एवढ्या मोठ्या ओगर समोर किती वेळ टिकू शकणार होता. बघता बघता ओगर जॅकच्या खूप जवळ पोहोचला. जॅक कसा तरी बीनस्टॉक पर्यंत पोहोचला आणि खाली उतरू लागला. ओगर पण त्याच्या पाठोपाठ खाली उतरू लागला, ज्यामुळे बीनस्टॉक जोर जोरात हलू लागला. आणि दुसऱ्या बाजूला जॅकची आई जॅकला बऱ्याच वेळ शोधत राहिली होती. जेव्हा जॅक तिला दिसला नाही, ती काळजीने बाहेर आली. जॅकने आईला बघता क्षणी तिला हाक मारू लागला. आई आई, लवकर बागेतून कुऱ्हाड घेऊन ये जा. अरे देवा, माझा मुलगा जॅक, काय होतंय? तो माणूस कोण आहे? ते मी तुला नंतर सांगेन. आधी जाऊन कुऱ्हाड घेऊन ये. जॅकची आई बागेमध्ये गेली आणि एक कुऱ्हाड घेऊन आली. जॅक जसा खाली पोहोचला तसा त्याने कुऱ्हाड घेऊन तो बीनस्टॉक कापू लागला. कापता कापता बीनस्टॉक अर्धा झाला आणि इतकी कमजोर झाली की एवढ्या मोठ्या ओगरचं वजन तिला सहन नाही झालं आणि ओगर धम करून खाली पडला. अरे अरे, हे राक्षसाचा अंत झाला. तो मेला. अशा प्रकारे राक्षसी ओगर आणि बीनस्टॉकचा अंत झाला. जॅक आणि त्याच्या आईने सोन्याची अंडी विकून खूप पैसे कमवले. सोन्याच्या हार्पचं श्रवणीय संगीत ऐकता ऐकता जॅक आणि त्याची आई आनंदाने आपलं जीवन व्यतीत करू लागले. हरक्युलियस, ताकद आणि हिंमतचं दुसरं नाव. त्याच्या जीवनात खळबळ माजलेली असायची. हरक्युलियस एक चांगला आणि हुशार माणूस होता. ग्रीसची लोक त्याला खूप प्रेम करायचे. तो फारच सुंदर दिसायचा. ज्यांना त्याच्याबद्दल माहित नसायचं ते त्याला ग्रीसचा राजा म्हणून संबोधायचे. अरे हा हरक्युलिस तर तुमचा राजा आहे ना? नाही नाही माझ्या मित्रा, तो आमचा राजा नाहीये. त्याचं नाव हरक्युलिस आहे. तो या गावचा हिरो आहे. अशा गोष्टी नेहमी व्हायला लागल्या आणि एके दिवशी राजांच्या माणसांना ह्या गोष्टीबद्दल कळलं. त्यांनी राजाला सांगितलं की काही माणसं हरक्युलिसला राजा म्हणून म्हणतायत. जेव्हा राजांनी हे ऐकलं तेव्हा त्यांना खूप राग आला. त्याला काळजी वाटू लागली की लोक हरक्युलिसला राजा म्हणून नाही ना बनवणार. त्यांनी मंत्र्यांशी बोलून हरक्युलिस पासून सुटका मिळवण्याचा प्लान बनवला. राजा चांगल्या रीतीने ओळखत होता, हरक्युलिस दूर निघून गेला तर लोक त्याला हळूहळू विसरून जातील. एक वेळा राजाने नवीन प्लान बनवला. त्याने हरक्युलिसला खूप कठीण काम सांगितलं, ज्यामुळे हरक्युलिस राज्यापासून खूप काळापर्यंत दूर राहणार होता. राजाने हरक्युलिसला हेस्पेरिटी जागेवर जाण्याचा आदेश दिला. असं म्हटलं जातं, हेस्पेरिटीच्या झाडांवर गोल्डन ऍपल्स उगवतात. राजाने हरक्युलिसला 3 गोल्डन ऍपल आणायचा हुकूम दिला. राजाने हरक्युलिसला हेस्पेरिटीज ह्यासाठी पाठवलं कारण की त्या जागेचा रस्ता कोणालाही माहित नव्हता. राजाला माहित होतं हरक्युलिसला पुन्हा परत यायला खूप काळ लागणार होता. हरक्युलिसने मान्य केलं आणि त्याने प्रवासाला जाण्यासाठी सगळ्या सामुग्री एकत्र केल्या. दुसऱ्या दिवशी त्याने आपलं राज्य सोडलं. रस्त्यात तो 3 मुलींशी भेटला. हरक्युलिसने त्यांना हेस्पेरिटीज जाण्याचा रस्ता विचारला. नमस्कार, तुम्ही लोक मला हेस्पेरिटीजचा मार्ग सांगू शकाल का? मी नकाशात ते शोधू शकत नाहीये. हेस्पेरिटीज? खरं तर आम्ही पण त्याचं नाव ऐकलं नाही.
आम्हाला ते मुळीच माहित नाही ते कुठे आहे. समुद्रात असलेल्या त्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं पाहिजे. कदाचित त्याला हेस्पेरिटिसचा रस्ता माहित असेल. परंतु म्हातारा माणसाशी बोलताना तुम्हाला सतर्क राहावं लागेल. जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलाल तेव्हा घट्ट पकडून ठेवा, नाहीतर तो पळून जाईल. हेस्पेरिटिसचा रस्ता फक्त त्यालाच माहित आहे. नमस्कार. आभारी आहे मॅडम, मी लक्षात ठेवेन. खूप काळ चालल्यानंतर हर्क्युलिसला समुद्राजवळ एक म्हातारा माणूस भेटला. तो समुद्र किनारी झोपलेला होता. म्हातारा माणूस खूप अजायब होता. कदाचित त्याने आंघोळही केली नव्हती. त्याचे केस आणि दाढी खूपच लांब होते. तो खूपच गाढ झोपेत होता. हर्क्युलिस बिना आवाज करता त्याच्या एकदम जवळ गेला. त्याने त्या म्हाताऱ्या माणसाला मागून कचकून पकडून ठेवलं. म्हाताऱ्या माणसाने जशी डोळे उघडले तो ओरडायला लागला. परंतु हर्क्युलिसला माहित नव्हतं की हा माणूस एक जादूगार होता. तो अचानक एका हरणामध्ये रूपांतरित झाला. हर्क्युलिसच्या लक्षातच नाही आलं तरीही त्याने त्या म्हाताऱ्याला सोडलं नाही. हरणाने स्वतःला सोडवायचा खूप प्रयत्न केला, पण हर्क्युलिसने त्याला कोणत्याही परिस्थितीत नाही सोडलं. त्यानंतर त्या म्हाताऱ्याने स्वतःला एका समुद्री पक्ष्यात रूपांतरित केलं, परंतु हर्क्युलिसने त्याला नाही सोडलं. एक एक करून तो म्हातारा माणूस स्वतःला दुसऱ्या जनावरांच्या रूपात बदलत राहिला, परंतु तो स्वतःला हर्क्युलिस पासून सोडवायला नाकाम राहिला. कोण आहेस तू आणि माझ्याकडून तुला काय हवंय? माझं नाव हर्क्युलिस आहे आणि मी हेस्पेरिडचा मार्ग शोधतो. मला माहित आहे तो मार्ग फक्त तुम्हालाच माहित आहे. हेस्पेरिडीज, पण तो तर एक आयलंड आहे. समुद्रातून तू जरा पुढे जा, तुला एक अवाढव्य माणूस भेटेल. तो तुला सांगेल पुढचा रस्ता. हर्क्युलिसने त्याचे आभार मानून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथे त्याला मोठा माणूस दिसला. तो खूपच खुंखार आणि ताकदवर होता. तो समुद्र किनारी झोपलेला होता आणि तेवढ्यातच हर्क्युलिसने त्याला उठवलं. परंतु त्या माणसाला ही गोष्ट मुळीच पसंत नाही आली. त्याला राग आला. त्याने हर्क्युलिसला मारण्याचा प्रयत्न केला. हर्क्युलिसने पूर्ण हिमतीने त्याचा सामना केला. त्या माणसाला उचलून त्याने फेकून दिलं, परंतु तो माणूस उठून पुन्हा उभा राहिला. परंतु न जाणे कसे तो माणूस पहिल्यापेक्षा जास्त ताकदवान बनत चालला. हर्क्युलिसने त्याला पुन्हा पुन्हा जोरात फेकून दिलं आणि तो पुन्हा पुन्हा मोठा ताकदवर बनत गेला. जर मी याला खाली फेकलं तर हा माझ्यापेक्षा मोठा आणि शक्तिशाली बनेल. काहीतरी दुसरं करावं लागेल. हर्क्युलिसने त्या माणसाला हवेत उचलून धरलं, परंतु ह्या वेळेस खाली नाही फेकलं, त्याला हवेतच तरंगवलं. तो माणूस हळूहळू कमजोर होत गेला आणि अचानक छोटा झाला. तो स्वतःला खाली उतरवण्यासाठी हर्क्युलिसची सारखी विनंती करत होता. प्लीज मला खाली उतरव, इथे वरती खूप थंड आहे. मला खाली उतरव आणि मग काहीही सांग, मी सगळं करेन. वेल, तुला माझ्यासाठी काही करायची गरज नाहीये. फक्त मला हेस्पेरिडीजला जायचा मार्ग सांग. ओ हेस्पेरिडीज, मला तरी हेस्पेरिडीजचा मार्ग माहित नाही, पण एक माणूस कदाचित तुझी मदत करू शकतो. इथून सरळ जा, तिथे तुला ॲटलस भेटेल. तो तुला सांगेल हेस्पेरिडीज कुठे आहे. हर्क्युलिसने त्याचे पण अभिवादन केले आणि तो पुढच्या प्रवासाला पुन्हा निघाला. आणि मग त्या माणसाने सांगितल्या रस्त्याने तो निघाला. काही वेळ प्रवास केल्यानंतर त्याला ॲटलस मिळाला. हर्क्युलिसने ॲटलसला स्वतःबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली आणि सोबतच त्या गोल्डन ॲपल्स बद्दल देखील सांगितलं. तुला हेस्पेरिडीजच्या 3 गोल्डन ॲपलचं काय करायचंय? माझ्या राजाने मला 3 गोल्डन ॲपल्स आणायचा आदेश दिलाय. ॲटलसचं काम आकाशाला पकडायचं होतं. त्याने आकाशाला कित्येक वर्षानुवर्ष पकडून ठेवलं होतं आणि या कामाचा त्याला कंटाळा आला होता. मग त्याच्या खुराफाती डोक्यात एक कल्पना आली. इथून हेस्पेरिडीज खूप दूर आहे. तिथे फक्त मीच जाऊ शकतो. माझ्यासाठी तू हा ढग डोक्यावर घे, त्या बदल्यात मी तुला गोल्डन ॲपल्स आणून देईन. हर्क्युलिसला शर्त मान्य झाली. त्याने आकाशाला स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि ॲटलस तिथून निघाला.
हर्क्युलस ॲटलसच्या येण्याची वाट तिथेच पाहत बसला. ॲटलस पुन्हा आला तेव्हा त्याच्या हातामध्ये 3 गोल्डन ऍपल होते. त्याने त्या तिन्ही ऍपल्सना हर्क्युलसच्या जवळ ठेवलं. हर्क्युलस ऍपल्सना पाहून खूप खुश झाला. तो त्या 3 ऍपल्सना बघायला खूप उतावळा झाला होता. हर्क्युलसने ॲटलसला विनंती केली की हे आकाश उचलायचं काम तो पुन्हा त्याच्या खांद्यावर घे. पण ॲटलस आकाशाला पुन्हा घेण्यासाठी मागे पुढे करत होता. मी या ढगांना गेल्या हजारो वर्षांपासून माझ्या खांद्यावर घेतलं होतं. आता पुढच्या 1000 वर्षांसाठी मी आराम करेन. तोपर्यंत या ढगांना डोक्यावर घेण्याचं काम तुझ्यावर आहे. हर्क्युलसला लगेच लक्षात आलं की ॲटलसने त्याला मूर्ख बनवलं. अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. अच्छा ठीक आहे, तू काही वेळासाठी या ढगांना उचलू शकतोस का? मला माझ्या खांद्यांसाठी एक पॅड तयार करावं लागेल. त्यानंतर मी तुझ्याकडून यांना परत घेईन. ॲटलसने ते मान्य केलं आणि हर्क्युलस पासून पुन्हा आकाश आपल्या खांद्यावर घेतलं. लगेच हर्क्युलसने ते गोल्डन ऍपल्स उचलले आणि तिथून पोबारा केला. ॲटलसच्या डोळ्यासमोर हर्क्युलस आरामात निघून गेला. हर्क्युलस आपल्या राज्याकडे जाण्यासाठी पुन्हा निघाला. खूप दिवसांनी तो राजाच्या महालाकडे पोहोचला. त्याने तिन्ही गोल्डन ऍपल्स राजाला दिले. राजाच्या लक्षात आलं की हर्क्युलससाठी कोणतंच काम मुश्किल नाहीये. राज्यातील सगळ्याच लोकांनी हर्क्युलसची वाहवाही केली आणि नेहमीप्रमाणेच हर्क्युलसने हे पुन्हा एकदा साबित केलं की तो सर्वात हुशार आणि ताकदवर योद्धा आहे.